नाशिकच्या देवळाली गावातून एक मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या देवळाली गावात पुणे येथील जीएसटी पथकाने छापा टाकलाय। देवळाली गावातील कपालेश्वर इमारतीत हा छापा टाकण्यात आल्याचं समजतंय। श्रीकांत परे असे संशयित आरोपीचं नाव असून परे याने शासनाच्या बनावट सॉफ्टवेअर तयार करून शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती जीएसटी विभागाला मिळाली होती। यानंतर पुणे येथील पथकाने नाशिकमध्ये हा छापा टाकलाय। संशयित आरोपीची प्राथमिक चौकशीमध्ये एक पिस्तूल आणि 6 जिवंत कारतूस पथकाला मिळून आले असल्याचं म्हटलं जात आहे। संशयित परे याने कोणकोणते सॉफ्टवेअर तयार केले याची चौकशी जीएसटी पथक करीत आहे। संशयित परे या ठिकाणी भाडेतत्वावर राहतो। परे याकडे आता काय मिळून येते याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक।